आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे किंवा आम्हाला दुःखांपासून आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला वेदनांपासून मुक्ती पाहिजे, संकटांपासून आम्हाला मुक्ती पाहिजे, म्हणून आम्ही देवाची काय करतो, आराधना करतो. आज आम्ही देव कोणाला म्हणतो, जो फक्त आम्हाला देतो परत मागत नाही त्याला आम्ही देव म्हणतो. जसं आपण म्हणतो प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, तसं देवत्वाचा अभाव म्हणजे राक्षसी वृत्ती. हे लक्षात ठेवा. राक्षसी वृत्ती अशी कुठे जन्माला येत नाही. मग असं नाही आहे का हा राक्षस वर्ग आहे ना हा देव वर्ग आहे, असं नाही आहे. ज्यांची वृत्ती राखायची आहे ते राक्षस आहे आणि ज्यांची वृत्ती द्यायची आहे ते देव आहे. की तुम्ही देव शोधावा किंवा तुम्ही दोष देव शोधताय आणि तो तुम्हाला मिळावा याच्यात मला काही रस नाही. का नाही आहे? कारण तुम्हाला देव मिळून तुमची राक्षसी वृत्ती आणखी वाढणार आहे. सगळं प्राप्त करणं शक्य आहे, परंतु तुमच्यातला देव जागृत करणं फार अवघड आहे. तुमच्यातलं देवत्व जर जागृत झालं तर तुम्ही प्रत्येक शक्तीचा वापर सकारात्मक कराल, ज्याला सृजन असं म्हणतात, जी प्रकृती करते आणि परमात्मा करतोय. आणि जेव्हा तुमच्यातली शक्ती माज पडून बाहेर पडते त्यावेळेस तुमच्यातली राक्षसी वृत्ती बाहेर पडते. तुम्ही अत्याचार करायला लागता, तुम्ही लोकांवर अन्याय करायला लागता, तुम्ही लोकांचं शोषण करायला लागता, तुमच्या बळाचा चुकीचा वापर करायला लागता. आणि म्हणून आजपर्यंतचा इतिहास साक्षी आहे की प्रत्येक राक्षसाने जेव्हा जेव्हा आराधना केली शक्तीसाठी त्या शक्तीचा त्याने दुरुपयोगच केला आणि शेवटी ह्या ईश्वर शक्तीला त्याचा वध करण्याचं षडयंत्र रचावं लागलं. भगवान बुद्ध काय म्हणतात, तापत दीप भव, तुमच्यातला दिवा जागृत करा. वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते याच अर्थाने म्हणतात. माणूस विचारांनी भ्रष्ट झाला की तो आचरणाने पण भ्रष्ट होतो. महाराष्ट्राचं भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही घेतलं जातं की शत्रूच्याही स्त्रीचा सन्मान करणारा राजा पुऱ्या इतिहासामध्ये, अख्ख्या इतिहासामध्ये नाही दुसरा. मी त्या राजाचा आराध्य आहे, तो आमचा देव आहे. पण तू कसा आहेस? तुम्हाला शक्तींची बाहेरून गरज नाही आहे, तुमच्या आतल्या शक्ती जागृत करण्याची गरज आहे. जेव्हा शक्ती आतून जागृत होते, जेव्हा अंड आतून फुटतं तेव्हा जीवन जन्माला येतं. जेव्हा अंड बाहेरून फुटतं तेव्हा त्याचा नाश्ता होतो. आपण म्हणतो देव पहावया गेलो, देवाची होडी ठेलो. देव ह्याच्या करताय, मंदिर ह्याच्या करताय, तीर्थक्षेत्र ह्याच्या करताय का तिथं गेल्यावर आपण स्वतःला एवढं प्रज्वलित केलं पाहिजे की आपणच ईश्वर बनलं पाहिजे आणि त्याचे सगळे गुण आपण घेतले पाहिजे. मित्र हो, किती गंमत आहे पहा. जेव्हा आम्ही अतिशय संकटामध्ये असतो आणि आमचे सर्व रस्ते बंद होतात तेव्हा आम्हाला ज्या शक्तीची आठवण होते ती शक्ती म्हणजे ईश्वर, म्हणजे देव. जो देवाला मानतो त्याला आम्ही आस्तिक म्हणतो, जे देवाला मानत नाही त्याला आम्ही नास्तिक म्हणतो. हे जे देव तत्व आहे ते आम्ही का शोध? कारण आम्हाला मदत हवी असते. आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे किंवा आम्हाला दुःखांपासून आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला वेदनांपासून मुक्ती पाहिजे, संकटांपासून आम्हाला मुक्ती पाहिजे, म्हणून आम्ही देवाची काय करतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, अर्चना करतो, आरती करतो. हे सर्व कर्मकांड करत असताना आम्ही त्याच्या पाठीमागे देव नावाची शक्ती शोधत असतो. हे कल्पना करा, तुम्ही देवळामध्ये गेलात, 1000 किलोमीटर प्रवास करून तुम्ही देवळात गेला आणि तुम्हाला तिथे गेल्यावर कळलं की मूर्तीच गायब झालेली, तर तुमची काय परिस्थिती होईल? तुम्ही इथून तिरुपती बालाजीला गेलात आणि तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला असं कळलं की मूर्तीच गायब झालेली आहे, गाभाऱ्यामध्ये मूर्तीच नाही आहे, तर तुमच्या अंतःकरणाची काय अवस्था होईल? पूर्वीचे लोक असं म्हणायचे की माणूस जन्मामध्ये जर आला, काशीला गेला की तो परत येईल याची काही खात्री नाही. लोक पायी पायी जायचे त्या काळामध्ये. घोडा करणं, घोडागाडी करणं किंवा बैलगाडीवरनं जाणं तर शक्यच नाही. प्रवास हजारो किलोमीटरचा. आणि म्हणून रस्त्यांच्या तेवढ्या सुविधा नाही, दळणवळणाच्या सुविधा नाही. अशा परिस्थितीमध्ये अंजान इलाक्यामध्ये जायचं आहे तर जाताना जर एखादा माणूस जर वेळेवर आला नाही कुठे, तर त्यावेळेस लोकांची म्हण होती, काय काशीला गेला होता, किंवा असं म्हणायचे काशी करायला गेला होता. अजूनही म्हणतात जुनी माणसं. असं का म्हणतात बरं? एकदा माणूस काशीला गेला की तो परत येणे नाही. म्हणून ज्याची वाट पाहून पाहून थकले माणसं किंवा ज्यांनी वेळेवर काम केलं नाही त्याला लोक म्हणायचे तू काशीला गेला होता का, काशी करायला गेला होता. मित्रांनो, काशीला का जायचे लोक? देव शोधावया गेलो. प्रत्येकजण देव शोधतोय.
आज मला सांगा, एवढी पूजा अर्चा चालली आहे, घरामध्ये देवारा मांडलेला आहे, मंदिरं आहेत, आता गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीने आपलं देऊळ बांधलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही देव शोधतोय. बरं, का बरं देव शोधतोय आम्ही? कारण आम्हाला देवघेव करण्यासाठी देव पाहिजे. मराठी शाळेमध्ये धडा होता, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. आज जिकडे तिकडे राक्षस आहे. मला सांगा, राक्षस देवाकडे जातात कशाकरता? शक्ती मिळवण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल की सर्व राक्षसांचे इतिहास आहे, पुराणामध्ये वर्णन आहे की प्रत्येक राक्षसाने काय केलं आहे? तप केलेलं आहे. मग ते ब्रह्माचं केलं असेल, शंकराचं केलं असेल, विष्णूचं केलं असेल, पण तप केलेलं आहे. आणि प्रत्येकाने काय मागून घेतलेलं आहे? वरदान मागून घेतलेलं आहे. शक्यतो प्रत्येकाने अमरत्वाचंच वरदान मागितलेलं आहे. कारण राक्षसाला आपलं जीवन राखायचं असतं, त्याला हे शरीर राखायचं असतं, त्याला त्या शरीराच्या निमित्ताने ज्या ज्या संपत्ती, साधन संपत्ती गोळा केल्या त्या त्याला राखायच्या असतात. त्याला त्याचं नाव, प्रतिष्ठा राखायची असते. तुम्हाला काय वाटतं? 2 शिंग असतात आणि मोठे मोठे दात असतात, तो राक्षस असतो का? अजिबात नाही. जो प्रतिष्ठा राखण्यासाठी सगळं बलिदान करतो तो राक्षसच आहे. जो वासना राखण्यासाठी बलिदान करतो, दुसऱ्याचं बळी घेतो, तो पण राक्षसच आहे. आणि जो पैशांचं शोषण करण्यासाठी दुसऱ्यांचा बळी देतो, तो पण राक्षसच आहे. दुसऱ्यांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होऊ न देणे, पण स्वतः मात्र नुसतं शोषण करणे, हे राक्षसी वृत्ती आहे. आपण काय म्हणतो? तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुमच्याकडे एक भाकरी आहे आणि ते तुम्ही खाताय, प्रकृती आहे. तुमच्याबरोबर कोणीतरी उपवासी आहे आणि तुम्ही तुमच्यातली अर्धी भाकर त्याला देताय, ही संस्कृती आहे. आणि तुम्ही तुमची तर भाकरी खाताच आहे, पण तुम्ही शेजारची जी भाकरी पण हिसकावून घेताय आणि त्याला उपाशी मारताय, ही विकृती आहे. किंवा तुमचं भागलंय पण तुम्हाला अजून पोटावर बांधून न्यायचं आहे, ही पण विकृती आहे. आणि जी विकृती आज समाजामध्ये. देव प्रत्येकाला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या मागं घेव लागलेलं आहे. घेव, फक्त घेव, घे आणि विसरून जा. त्याला वाटतं मी घेतलं की विसरून गेलं पाहिजे समोरच्या. आज आम्ही देव कोणाला म्हणतो? जो फक्त आम्हाला देतो पण परत मागत नाही, त्याला आम्ही देव म्हणतो. जो न मागता देतो आणि देतच राहतो. मग ते ज्ञान असेल, पैसा असेल, तुम्हाला जे काही जीवनामध्ये लौकिक अर्थाने ज्याचं महत्त्व वाटतं, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला जो देतो. एखाद्या देवळामध्ये माणसं गेली आणि तुमची इच्छा जर पूर्ण झाली तर म्हणतो फार जागृत देवस्थान आहे. म्हणजे देवस्थानाची जागृती याची इच्छा पूर्ण होण्यावर आहे. किती क्षुद्र विचार आहेत आमचे. देवाचं देवत्व तेव्हा सिद्ध होणार जेव्हा तुम्ही जे मागणे केले ना ते पूर्ण होणार. तुम्हाला माहिती आहे, भस्मासूर भगवान शंकराला बी मारायला निघाला होता, त्यांच्या मागे पळाला होता, त्यांनीच वर दिला, त्यांच्याच मागे पळाला. ही राक्षसी वृत्ती अशी आहे. आजकाल ज्यांनी आपल्याला मोठं केलं, लोक त्यांनाच पोखरायला लागतात. ज्या घरातलं अन्न खाल्लं त्याच घराचे वाशे मोजतात. हे घर पडलं तर किती वाशे मिळतील आपल्याला, आणि त्याचे किती पैसे येतील. ज्या घरामध्ये अन्न खाल्लं त्या ताटामध्ये छेद करतो आपण. मित्रांनो, ही विकृती आमच्यामध्ये का आली? कारण आमच्यातलं देवत्व विसरलो. जसं आपण म्हणतो प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, तसं देवत्वाचा अभाव म्हणजे राक्षसी वृत्ती. हे लक्षात ठेवा. राक्षसी वृत्ती अशी कुठे जन्माला येत नाही. मग असं नाही आहे का राक्षस वर्ग आहे ना हा देव वर्ग आहे, असं नाही आहे. ज्यांची वृत्ती राखायची आहे ते राक्षस आहे आणि ज्यांची वृत्ती द्यायची आहे ते देव आहे. असा वर्ग नाही आहे समाजामध्ये जन्माला राक्षस म्हणून आला. असं जर असतं तर हिरण्यकश्यपूच्या पोटी तो तर राक्षस होता, त्याच्या पोटी कोण जन्माला आला? हां, प्रल्हाद जन्माला आला. नारायणाचा भक्त जन्माला कसा आला असता? रावण एका ऋषींच्या पोटी जन्माला आलेला होता. जर ब्राह्मणाच्या पोटी जर ब्राह्मणच जन्माला यायचा असेल, ज्याच्याकडे ब्रह्म आहे त्याच्या पोटी ब्रह्मच जन्माला येणार असेल, महापंडित होता. त्याच्याकडं बुद्धिमत्तेला आणि ज्ञानाला कमी नव्हती, विद्वान होता. वृत्ती मात्र राक्षसाची होती. माझं ते माझं, ते तुझं ते पण माझं, ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती राक्षसाची आहे. आणि म्हणून आज सद्गुरू आम्हाला सांगताय की तुम्ही देव शोधावा,
किंवा तुम्ही दोष देव शोधताय आणि तो तुम्हाला मिळावा याच्यात मला काही रस नाही. का नाही आहे? कारण तुम्हाला देव मिळून तुमची राक्षसी वृत्ती आणखी वाढणार आहे. देव जेव्हा तुम्हाला काहीतरी देणार आहे, काल मला कोणीतरी म्हटलं की तुम्ही आता श्रावण महिना चालू झालेला आहे, तुम्ही शंकराचे भक्त आहे, शंकराची ती रुद्र पूजा आहे ती करा. काय झालं कोणास ठाऊक? मी म्हटलं नाही करायची मला. त्यांना जरा विचित्र वाटलं. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. यांना का नको आहे पूजा? या ज्या पूजा विधी आहे यांच्या माध्यमातून काय मिळतं? सांसारिक सुख मिळतं, ऐश्वर मिळतं, धन मिळते, संपत्ती मिळते, जी नको आहे मला. मला त्याच्या पलीकडे जाऊन सद्बुद्धी पाहिजे, शांती पाहिजे, मुक्ती पाहिजे. जर मला सांसारिक सुविधा जर आणखीन मिळाल्या तर माझा भोगवृत्ती आणखीन वाढेल, माझा अहंकार आणखीन वाढेल, माझा लोभ वाढेल. जे मिळाले तेच मला सांभाळता येते का याचा मी पहिला अभ्यास करेन. माणसाने आपल्याला ओझं जेवढं उचलता येईल तेवढंच उचलावं. आहे तेच ओझं जवळ झालेलं आहे, अजून पण पाहिजे. फुटू दे ना, फुटेल ते, सांभाळ, आहे की नाही? आणि म्हणून मी अशा पूजा किंवा अशा विधी करेल की ज्याच्यामधून मुक्ती मिळते. अशा विधी करण्यात मला कुठलाही रस नाही की ज्याच्यामधून समृद्धी मिळते. मला विशेष करून ग्रहपूजा ही कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीच असते. आणि आरोग्यासाठी जी पूजा करायची मी ती रोज करतोय. मग तुमची जर अशी अपेक्षा असेल की तुम्ही काही पण खाणार, तुम्ही कसे पण राहणार, पण देवानी मात्र तुम्हाला निरोगी ठेवलं पाहिजे पूजा करून, हा कुठला बावटपणा आहे? ईश्वर तुम्हाला संधी देऊ शकतो, संपत्तीचं साधन देऊ शकतो. तुम्हाला शरीर दिलं एवढं सुंदर, त्या शरीराचा सुद्धा तुम्हाला वापर व्यवस्थित करता येत नाही. त्याने अजून काय द्यावं तुम्हाला? त्याने तुम्हाला जनावराचा जन्म दिला असता तर, आणि एखाद्या मोठ्या अरबपतीच्या घरामध्ये तुम्हाला जन्म दिला असता, पण जनावराचा दिला असता तर काय झालं असतं? समजा एक कुत्रा म्हणून तुम्हाला जन्म दिला आणि तुम्हाला न्यायला आणायला 1 करोडची गाडी आहे, तुमची सेवा आहे, तुम्हाला बिछाना आहे, एखाद्या श्रीमंताला मिळणार नाही अशा प्रकारची तुमची व्यवस्था आहे, पण जन्म कशाचा आहे? तुम्हाला रोज कुरवाळलं जात आहे. ज्या अरबपतीचे लोक अपॉइंटमेंट घेतात तो अरबपती तुमच्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, मी वस्तुस्थिती घडलेलं उदाहरण सांगतो. ज्या रतन टाटांचा आम्ही एवढा आदर करतो, त्यांची एक जीवनामधली फार अशी अलौकिक घटना मी सांगतो. त्यांना बिझनेस अवॉर्ड जाहीर केलं ब्रिटनच्या राणीने, आणि त्यांना ते अवॉर्ड घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. मोठा समारोह ठेवण्यात आला महालामध्ये. त्यांचा जो मित्र होता तिथला, त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. कधीही एका रिंगमध्ये फोन उचलणारे टाटा त्या मित्राचा फोनच उचलला. ज्या दिवशी आता समारंभ आहे आज, आणि सकाळपासून त्यांचा फोन उचलायचा बंद. विमान निघालं, रतन टाटा नाही एअरपोर्टवर. वाट बघून बघून 90 कॉल केले, 80-90 कॉल केले, एकही कॉल उचलला नाही. इकडे सगळी व्यवस्था झालेली. आणि आता थोड्या वेळाने तो सोहळा आहे यांच्याकरता खास आयोजित केलेला. बघा, विचार करा, इंग्लंडच्या राणीने टाटांचा फोन आला की मी येऊ शकत नाही म्हणून. म्हणजे नंतर का आलं ते का येऊ शकत नाही, तर त्यांचं जे सगळ्यात आवडतं कुत्रं होतं ते आजारी पडलं, आणि ते आजारी पडल्यामुळे त्याची देखभाल करण्यासाठी त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. मी याच्यामध्ये त्या कुत्र्याला भाग्यवान समजत नाही, मी टाटांना महान समजतो. प्राणी मात्रामध्ये ते ईश्वराला बघतात. याच्यामध्ये महानत्व जे आहे, मोठेपणा जो आहे, महत्त्व त्या व्यक्तीचं आहे, ज्याच्या वृत्तीचं आहे. इंग्लंडच्या राणीपेक्षाही त्याला त्यांनी लळा लावलेलं जे कुत्रा आहे ते जास्त प्रिय आहे, त्याचा जीव जास्त प्रिय आहे. मला सांगा, त्यांच्या जागी दुसरा कोणी जरी इंडियन असता तर राहिला असतात. ते पाहिजे जातीचे, हिरागाबाळाचे काम नाही. मी तुम्हाला सांगितलं की कुत्रा म्हणून तुम्ही जन्माला आलात, आणि अगदी तुम्ही तो कुत्रा का असेल ज्याला रतन टाटांनी एवढा जीव लावला, तरी पण शेवटी तुम्ही काय, कुत्रा आहे.
त्या कुत्र्यापेक्षा तुमचं हे सामान्य मनुष्याचं जीवन सुद्धा काय आहे, श्रेष्ठ आहे, हे आम्हाला कधी कळणार आहे? हे सगळं ऐश्वर आम्ही कमवू शकतो, संपत्ती आम्ही कमवू शकतो, आम्ही कुठल्याही पदावर पोहोचू शकतो. आता कुठला तरी एक IAS ऑफिसर आहे, तो म्हणतो मला कुठलाही अभ्यासक्रम द्या, कुठलीही पुस्तकं द्या आणि 2-3 महिने फक्त 90 दिवसाचा वेळ द्या आणि माझ्यापेक्षा कुणी जरी एक जरी मार्क्स जास्त पाडला तर मी हे सगळे पदं सोडून देईन. म्हणजे असा अहंकार बी होईल तुमच्यामध्ये. लक्षात घ्या, सगळं मिळेल तुम्हाला, सगळं प्राप्त करणं शक्य आहे, परंतु तुमच्यातला देव जागृत करणं फार अवघड आहे. हे काय असं? म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की मला तुमची जी देव शोधण्याची जी इच्छा आहे तिच्यामध्ये मला बिलकुल रस नाही. कारण मला माहिती आहे तुम्हाला जर एखादा देव भेटला तर तुम्ही जास्त अहंकारी व्हाल, जास्त मस्तवाल व्हाल, तुमच्यातली राक्षसी वृत्ती आणखी वाढेल. पूर्वीच्या काळी आंदोलनं व्हायचे, बंड व्हायचे अन्यायाच्या विरुद्ध. आता आंदोलनं होतात अन्याय करण्यासाठी. निरपराध माणसांना वाचवण्यासाठी आंदोलनं व्हायचे, आता निरपराध माणसांना मारण्यासाठी आंदोलनं होतात. म्हणजे माणसाने प्रगती केली, समृद्ध झाला, खाण्यापिण्याची सोय झाली, तो दुसऱ्यांच्या गळ्यापर्यंत पोचायला लागला. तुम्हाला दिलेली मोटरसायकल दुसऱ्याच्या अंगावर चढवण्यासाठी नाही आहे, पण त्याच्यामध्ये मस्ती वाटते लोकांना कट मारायला. कट मारणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या अंगावर घालणीच आहे ना. मनात इच्छा आहे पण कायदा आहे म्हणून घालू शकत नाही, मग थोडा कट मारू. तुमच्यातलं देवत्व जर जागृत झालं तर तुम्ही प्रत्येक शक्तीचा वापर सकारात्मक कराल, ज्याला सृजन असं म्हणतात, जी प्रकृती करते आणि परमात्मा करतोय. आणि जेव्हा तुमच्यातली शक्ती माज पडून बाहेर पडते त्यावेळेस तुमच्यातली राक्षसी वृत्ती बाहेर पडते. तुम्ही अत्याचार करायला लागता, तुम्ही लोकांवर अन्याय करायला लागता, तुम्ही लोकांचं शोषण करायला लागता, तुमच्या बळाचा चुकीचा वापर करायला लागता. आणि म्हणून आजपर्यंतचा इतिहास साक्षी आहे की प्रत्येक राक्षसाने जेव्हा जेव्हा आराधना केली शक्तीसाठी, त्या शक्तीचा त्याने दुरुपयोगच केला आणि शेवटी या ईश्वर शक्तीला त्याचा वध करण्याचं षडयंत्र रचावं लागलं. मग सद्गुरू असं म्हणतात की तुमच्यातलं जो देवत्व आहे ते जागृत करण्यामध्ये मला रस आहे. कारण तुमच्यातलं जर देवत्व जागृत जर झालं ना तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला स्वर्ग निर्माण कराल. आणि जर तुम्हाला देव जर भेटला तर तुम्ही नरक निर्माण करणार रे बाबांनो. माकडाच्या हातामध्ये जर जळती मशाल दिली तर काय होईल? त्याला कोलीत असं म्हणतात. काय होईल? काय नाही, ते आग लागेल सगळीकडं. कळतं की तुम्हाला? आज सगळीकडे आग लागलेली दिसते ना तुम्हाला. माकडं आहेत ही. हा, डार्विन म्हणतो माणसापासून काय तयार झाला? माकडापासून काय तयार झाला? माणूस तयार झाला. उत्क्रांतीवादामध्ये सांगतो तो. पण आजच्या समृद्धीने माणसाला परत माकड केला. कळलं? देव म्हणजे शक्ती आहे, लक्षात घ्या, सिद्धी आहे. तुम्हाला जेव्हा सिद्धी प्राप्त होते, मला सांगा, एखाद्याला वाचा सिद्धी आहे, तो भाषण करतो आणि सगळ्यांना प्रभावित करतो, तर त्याला पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, लोक मान करतात, सन्मान करतात. एखाद्याला एखादा खेळ चांगला येतो, तो त्या खेळावर मात करतो आणि त्याच्यावर तो त्याची पैसा आणि याची ताकद दाखवतो. एखाद्याला कला आहे चांगली, तर त्या कलेच्या निमित्ताने त्याला जे काही ग्लॅमर मिळतो, जो पैसा मिळतो, जो मान सन्मान मिळतो, तो त्याच्याने माजतो. आजपर्यंत इतिहास साक्षी आहे की 99% लोक जेव्हा शक्ती मिळते, ताकद मिळते, ऊर्जा मिळते, सिद्धी मिळते, त्याचा गैरवापरच करतात. हेच राक्षस आहे. पूर्वीच्या काळी ते राक्षस तपाला बसत होते, वर मिळून विनाश करत होते, असं नाही. आजही बी ते राक्षस आहे, फक्त आम्हाला कळत नाही आहे. आम्ही राक्षसाची कल्पना अशी करून ठेवली की दाढीवाला मोठा अकराळ विक्राळ आणि असे टाईट झालेले केस असतील ना, असे दात बाहेर आले ना, असे ते शिंग, हे शिंग अपप्रवृत्तीचे आहे. हे अकराळ विक्राळ रूप त्याच्या घाणेरड्या वृत्तीचं आहे. चांगला माणूस जर असा, तुम्ही पहा सिनेमांमध्ये दिसतात, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची निरपराध माणसांची हत्या करतो तेव्हा त्याचं रूप बघ.
जेव्हा एखाद्या स्त्रीवर एखादा पुरुष अत्याचार करताना दाखवला जातो तेव्हा त्याचं रूप बघा. राक्षसापेक्षा काय वेगळं असतं? तुमच्यातला माणूस आणि संवेदनशीलता मरते ना, तुमचं पतन झालेलं असतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणताय की तुम्ही आज प्रत्येकजण बघा सांसारिक सुखासाठी देवाला शोधतोय. आणि देव कुठे आहे? आपल्यात. पण तुम्ही देवासारखे बना, यात मला रस आहे असं सद्गुरू म्हणता. आणि तुमच्यातलं देवत्व जागृत करा. भगवान बुद्ध काय म्हणतात? तापत दीप भव. तुमच्यातला दिवा जागृत करा. वामनराव पै म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते याच अर्थाने म्हणतात. माणूस विचारांनी भ्रष्ट झाला की तो आचरणाने पण भ्रष्ट होतो. हेच सांगायचं. आणि विचारांनी जर उदात्त झाला, शुद्ध झाला, तर तो आचरणाने शुद्ध होतो. आणि एकदा आचरणाने शुद्ध झाला की त्याच्या भावनाही शुद्ध होतात. महाराष्ट्राचं भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही घेतलं जातं की शत्रूच्याही स्त्रीचा सन्मान करणारा राजा पुऱ्या इतिहासामध्ये, अख्ख्या इतिहासामध्ये नाही दुसरा. मी त्या राजाचा आराध्य आहे, तो आमचा देव आहे. पण तू कसा आहेस? आतमध्ये डोकावून तर पाहा, तुला भीती वाटेल. तू करत असलेले विचार, तू करत असलेले आचरण, तू करत असलेलं कृत्य, त्याच्या पाठीमागचा हेतू पहा. शुद्ध आणि स्वच्छ आचरण जे आहे तुमचं, प्रामाणिक आचरण आहे, त्याच्यामुळे देवत्व बाहेर येतं. अग्नीमध्ये जाळण्याची तयारी असते. तुमच्याकडे जर सच्चाई असेल, तुम्ही अग्नीमध्ये सुद्धा स्वतःला जाळायला तयार होता. कोणतीही परीक्षा घ्या, काही फरक नाही पडत. सोन्याला तुम्ही कुठल्याही परीक्षेत घाला, तो त्याचं पाणी पाणी होईल. पाणी 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 एकदम छोटे छोटे तुकडे होतील, त्याचे छोटे छोटे गोळे होतील, पण तो नष्ट नाही होणार. पुन्हा त्या राखीतून तुम्हाला परत सापडेल सोनं. उलट त्याच्या अशुद्धी असतील त्या जळून जात. तसं जीवनामध्ये आमच्यातलं देवत्व जे आहे ते आमचं काय झालं पाहिजे? प्रगट झालं पाहिजे, ते जागृत झालं पाहिजे. आणि ते जागृत होण्यासाठी सद्गुरू सांगता ध्यान योगाची गरज आहे, शुद्धतेची गरज आहे. ती शुद्धता साधनेतून येते, तापातून येते. जे तुम्हाला तापवतं ना ते तप लक्षात ठेवा. जे थंडगार करतं ना तुम्हाला, ती पळवाट असते, लक्षात ठेवा. तुम्हाला शक्तींची बाहेरून गरज नाही आहे, तुमच्या आतल्या शक्ती जागृत करण्याची गरज आहे. जेव्हा शक्ती आतून जागृत होते, जेव्हा अंड आतून फुटतं, तेव्हा जीवन जन्माला येतं. जेव्हा अंड बाहेरून फुटतं तेव्हा त्याचा नाश्ता होतो. हॅलो, तसं हे जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड, तुमचं ब्रह्मांड आतून जर प्रज्वलित झालं, आतून जर ते शक्तिशाली बनलं, आतून शक्ती निर्माण झाल्या, तर ते देवत्वाला पोहोचतं. म्हणून ऐश्वर्य आणि ईश्वर या शब्दांचा जवळचा संबंध आहे. तुमच्यातून जर ऐश्वर्य आलं तुमच्या आतून, तर ते ईश्वराकडे घेऊन जातं. आणि जर बाहेरून जर ऐश्वर्य आलं ते तुम्हाला ते नश्वरतेकडे घेऊन जातं. जेवढ्यांना आयतं भेटलेले ना, त्यांचं तरुणपणी म्हातारपण चालू आहे. तुमच्यातलं देवत्व जागृत करणं हेच सद्गुरूंचं काय आहे? मिशन आहे. त्यांची आस ती आहे, त्यांना त्याच्यामध्ये फार मोठा रस आहे का तुमच्या प्रत्येकातल्या शक्ती जागृत झाल्या पाहिजे. तुम्ही उदार शक्ती घेता कामा नये, तुम्ही दुसऱ्यांचं अनुकरण करता कामा नये, तुम्ही दुसऱ्यांना फॉलो करता कामा नये, तुम्ही दुसऱ्यांचे ढोल वाजवता कामा नये. तुमचा ढोल आपोआप वाजला पाहिजे. जी लोक जशी नसतात ना तसं असण्याचं काय निर्माण करतात? भास निर्माण करतात. राजकारणी लोक सफेद कपडे का घालतात? का त्यांना माहिती आहे आपण आतून किती काळे आहेत हे त्यांना माहिती असतं. हो, मग ते स्वतःला सफेद कपडे घालून असं भासवत असतात की मी एकदम निष्कलंक आहे, मी अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे. हां, काही असतीलही, काही असतातही, पण आजकाल ते दुर्मिळ आहे. यथा राजा नाही. लोकशाहीमध्ये असं नाही आहे. लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असं आहे. आता राजा सुद्धा प्रजा जशी असते ना तशी तसाच बोलतो. प्रजा जर उद्या म्हटली इकडे पूर्व आहे तर राजा पण काय म्हणणार? हो, तिकडे पूर्वच आहे. तसा ठराव मान्य होईल. ज्यांनी ज्यांनी देवत्व धारण केलेलं आहे ते आतून पूर्णपणे पाखंडी आहे. मी देव आहे,
माझी पूजा करा, माझा आदर्श घ्या, असं ज्या वेळेस एखादा अहंकाराने म्हणतो तेव्हा तो पाखंडी असतो. त्याला वेशावर फार ध्यान द्यावं लागतं, आचरणावर फार ध्यान द्यावं लागतं. बाहेरचं प्रदर्शन फार लक्ष देत होतं, त्याचं दर्शनावर लक्ष नसतं, त्याचं प्रदर्शनावर लक्ष असतं. आणि जो माणूस प्रदर्शन करतो ना तिथे दर्शन नसतं, लक्षात ठेवा. आणि परमेश्वर जो असतो ना, जो तुमच्यात जर तुम्हाला दर्शन द्यायला लागला तर खऱ्या अर्थाने तुम्ही देवत्वाकडे प्रवास करता. आणि तो तुम्हाला जर दुसऱ्यात दिसत असेल तर तुम्ही अजूनही भोगी आहात. आपण म्हणतो देव पहावया गेलो, देवाची होडी ठेलो. देव ह्याच्या करताय, मंदिर ह्याच्या करताय, तीर्थक्षेत्र ह्याच्या करताय का तिथे गेल्यावर आपण स्वतःला एवढं प्रज्वलित केलं पाहिजे की आपणच ईश्वर बनलं पाहिजे आणि त्याचे सगळे गुण आपण घेतले पाहिजे. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. देणारा देव आहे आणि घेणारा सामान्य आहे, भोगी आहे. पण राक्षस कोण आहे? जो राखून ठेवतो, घेतल्यानंतर त्याचं भागलं तरी पण राखून ठेवतो. त्याला जनावर कधी पाहिलं का तुम्ही राखून ठेवताना? नाही. त्याचं भागलं का विषय तो सोडून देतो बाकीच्या प्रकृतीला. पण माणसं तसं नाही आहे. जेवढा गरिबीतून आलेला असतो ना तेवढा राखून जास्त ठेव. आतली गरिबी, बाहेरून श्रीमंत होतो पण आतली गरिबी मिटत नाही. बाहेरून देव असल्याचा त्याला भास होतो. बऱ्याच वेळा कीर्तनकारांना असा भास होतो की मी माझ्यामध्ये देवत्व आलेलं आहे, लोक पाय पडतात, एवढा जनसागर तयार होतो. पण त्याच्याकडं वक्तृत्व कला आहे आणि त्या वक्तृत्व कलेमुळे लोक त्याला एवढं मान देतात हे त्याला कळत नाही. तुम्हाला तुमच्यामध्ये प्रसन्नता आणि कोणी माझं कौतुक केलं, कोणी मला नाव ठेवलं, कोणी निंदा, कोणी वंदा, आनंदी राहणे हाच आमचा धंदा, हे ज्याचा आहे. ज्याला नेहमी इतरांबद्दल कसं वाटतं? कृपाळू वाटतं, कनवाळू वाटतं आणि स्वतःबद्दल त्याला कठोरत्व निर्माण, स्वतःच्या बाबतीत जो कठोर होतो ना तोच माणूस त्या देवत्वाला पात्र आहे. देव पहावया गेलो, देवाची गुण ठेलो. म्हणजे देवाचे गुण आम्हाला घ्यायचे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हाताचे गुण घ्यावे. ते हात घ्यावे हे जरा दुरुस्त करू आपण. हल्ली लोक हातच घ्यायला लागले काढून. मॅनेजर म्हणून काम करतो माणूस 2-4 वर्ष आणि समोर सेम दुकान टाकून मोकळा होतो. मॅनेजर त्याचा पगार घेतो 5 वर्ष, त्याची सगळी कला पण घेतो, समोर नवीन दुकान टाक. मेकॅनिकल बघा तुम्ही, मेकॅनिक असतात त्यांच्या हाताखाली जे पोरं असतात त्यांना सगळं शिकवत नाही ते का? मग तो म्हणतो देणाऱ्याने देतच जावे मार्गदर्शन आणि घेणाऱ्याने घेतच जावे. आणि घेता घेता एक दिवस त्याचा धंदाही घ्यावा, चालला पुढे. हे कळतं की तुम्हाला? मित्रांनो, आणि त्याचा प्रतिस्पर्धी होऊन पुढे उभा राहा. गुरुची विद्या गुरुला परत देतो. कशी देतो पहा. हां, म्हणून म्हण तयार झाली, गुरुची विद्या गुरुला. मित्रांनो, सद्गुरू जग्गी वासुदेव आम्हाला असं म्हणता की तुम्ही आज जे काही देव पाहण्यासाठी सामान्य माणूस धडपडतोय, जो देवाच्या शोधामध्ये आहे, त्याची मदत करायची मला फार अजिबात इच्छा नाही आणि तसा माझा प्रयत्न पण नाही. नवे मला त्याच्यामध्ये रसच नाही आहे. पण मला जो रस आहे तो कशात आहे की तुमच्यातलं देवत्व जागृत झालं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून मी पण आज आपण सर्वजण मिळून जे कार्य करतो आहोत ह्याच्यामध्ये माझाही प्रयत्न आहे. मला शेतकऱ्याला मोठं करायचं नाही आहे, त्याच्यातलं मोठे पण घडवायचं. शेतकरी म्हणून त्याचा गौरव वाढवायचा. अन्नदाता म्हणून त्याच्यामधली जी वृत्ती आहे ती जी जागृत करायची आहे. पैसा तर बाय प्रॉडक्ट आहे. जनावराचं दूध महत्त्वाचं आहे, शेण बाय प्रॉडक्ट आहे. तसा पैसा म्हणजे शेण आहे, लक्षात ठेवा. हे जेव्हा शेतकऱ्याला कळेल की पैसा येणारच आहे, पण माझं कर्तृत्व आहे की मी जे अन्न पिकवतो त्याने समोरच्याला आरोग्य मिळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी शेतकऱ्याला असं वाटेल की मला माझ्या ग्राहकाला काय द्यायचं आहे? आरोग्य द्यायचं आहे. आणि जेव्हा मला आरोग्य देण्यासाठी मला शेती करण्याची इच्छा निर्माण होईल तेव्हा त्याच्यातला शेतकरी खऱ्या अर्थाने जन्माला येईल, जागृत होईल. तसं आमच्यातलं देवत्व जे आहे ते जेव्हा जागृत होईल तेव्हा तुम्ही जो कोणी असाल त्याला ते शुद्ध आणि पवित्र बनवेल. तुम्ही जो कोणी असाल, तुमच्यातलं देवत्व जर जागृत झालं ना, थोडं जरी
ते तुम्हाला अतिशय सुंदर असा मानव बनवेल, सुंदर मानव बनवेल, महामानव बनवेल. आज सर्वजण महादानव बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. हा, मानव तर सोडाच, महामानव तर विसरून जा, परंतु दानवाची प्रवृत्ती सोडली माणसाने. आता महादानव बनण्याच्या दिशेने माणूस प्रवास करतोय. त्यात हे 2024चं साल आहे, प्रचंड अवघड साल आहे. सूर्यज्वाला भयंकर भडकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये माणसाला त्याच्यातल्या देवत्वाचं जागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर हा विनाश कोणीच थांबू शकत नाही. आमक्या समाजाने तमक्या समाजातले काही जण ठार केले, मग त्या समाजातले परत दुसऱ्या समाजाचे ठार केले. ही वृत्ती समाज संपवेल, परंतु दुश्मनी संपवणार नाही आणि ही शृंखला पण संपणार नाही. ह्याच्याकरता प्रत्येकाने स्वतःमधलं जे काही दैवी शक्ती आहे, तुमच्यातली जी काही चांगली वृत्ती आहे ती जागृत करणं गरजेचं आहे. आणि हेच सद्गुरूंची इच्छा आहे का आपण सर्वांनी देवासारखं बनलं पाहिजे, द्यायला शिकलं पाहिजे. जे काही तुमच्याकडे ते द्या, घेऊ नका. आज लोक सगळं घेत आहे, वरून जीव पण घेत आहे. बघ, आपण बघतो की मुलीचं इज्जत पण लुटताय आणि त्याचा जीव पण घेत आहे. एखाद्या माणसाचं संपत्ती पण लुटताय आणि त्याचा जीव पण घेत आहे. ही कसली वृत्ती आहे? हे नुसती घेण्याची जी प्रवृत्ती आहे ना, यांनी माणसाला राक्षस बनवण्याच्या दिशेने ढकललंय. पूर्ण मानवजात त्या दिशेने काय करू राहिली आहे? फरफटत चाललेली आहे. स्वतःहून तर मानव राक्षस नाही होणार, पण तो अज्ञानामध्ये, अहंकारामध्ये, आळसामध्ये त्या दिशेने असा भरकटतोय. आणि मित्रांनो, याच्यापासून तुम्हाला एकच गोष्ट वाचू शकते, ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मबोध. तुम्ही देव आहात. तुमच्यातलं देवत्व जागृत करा आणि आजूबाजूला स्वर्ग निर्माण करा. धन्यवाद.